surrender your life completely and make him the king of your life. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला प्रभू येशूच्या चरणामध्ये स्वतःला झोकून द्यायचं आहे आणि प्रभू येशू माझा जीवनाचा प्रभू आहे, राजा आहे असं मानायचं आहे. You have to accept your sins and tell Lord Jesus Christ that Lord Jesus, the Savior of this world, you are my Savior, come into my heart. आपल्याला आपल्या पापांचा स्वीकार करून प्रभू येशू माझा तारणारा आहे, जो या संपूर्ण जगाचा तारणारा आहे, तो माझा देखील वैयक्तिक तारणारा आहे असं प्रभू येशूला खऱ्या अर्थाने स्वीकारायचं आहे. Lord Jesus Christ, I want to submit myself into your hands, and I am really desirous of your remission for my sins. प्रभू येशू मला तुझ्या हातात स्वतःला द्यायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि माझ्या पापापासून तूच मला सोडू शकतो, मोक्ष करू शकतो, माझी माफी करू शकतो असं म्हणून आपल्याला प्रभू येशूच्या हातात स्वतःला देऊन प्रभू येशूचा खऱ्या अर्थाने स्वीकार करायचा आहे. Meditating upon these three beautiful points of his kingship, we are stepping into the fourth point: Christ died as a king. राजेशाही प्रभू येशूने कशी गाजवली यावर 3 मुद्दे पाहिल्यानंतर चौथ्या मुद्द्याकडे जाऊया. चौथा मुद्दा असा आहे की प्रभू येशू जेव्हा मरण पावले त्यावेळेसही प्रभू येशू राजाच होते. He was the king, and Roman soldiers put purple robe on his body, bowed before him, saying, "Hail, King of the Jews." आणि रोमी सैनिक जे आहेत त्यांनी काय केलं, प्रभू येशूला जांभळी रंगाचा जगा घातला आणि प्रभू येशू समोर त्यांनी स्वतःला नम्र केलं आणि ते म्हणाले, त्यांनी जय जयकार केला, जय जयकार असो, हा तर यहूद्यांचा राजा आहे असं ते म्हटले. And for this you can read John 19th chapter and 3rd verse, and you will read there, "Hail, Jay Aso, Vijay Aso, King of the Jews." आणि आपण वाचूया योहान कृत शुभवर्तमान 19 आणि 3रं वचन. त्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी जय जयकार केलेला आहे. मी तेवढाच भाग पूर्णच वचन वाचते. 19 आणि 3. आणि ते त्याचकडे येऊन म्हणाले, हे यहूद्यांचा राजा, तुझा जय जयकार असो. मग त्याने त्याला चपडाक मारिल्या. Pilate instructed those who crucified Jesus to put the superscription, Jesus of Nazareth, the King of the Jews. You will read in John 19th chapter and 19th verse. आणि पिलात जो होता त्याने काय केलं, प्रभू येशूच्या क्रुसावरची एक पाटी होती, त्या पाटीवर काय लिहायचं सांगितलं की त्याने असं लिहायचं सांगितलं की हा यहूद्यांचा राजा नासोरी येशू आहे. योहान कृत शुभवर्तमान 19:19 मध्ये आपण वाचतो. मी वाचते. पिलाताने दोष पत्रकही लिहून वधस्तंभावर लाविले. त्यात यहूद्यांचा राजा नासोरी येशू असे लिहिले होते. The subscription कोरलेलं होतं, आलेखावर कोरलेलं होतं, शिलालेखावर कोरलेलं होतं, and that was Jesus of Nazareth, the King of the Jews. काय कोरलेलं होतं तर यहूद्यांचा राजा नासोरी येशू. And he was accused, but still accused of no crime of his, but still the soldiers held him as the King of the Jews. Even Pilate held him as the King of the Jews. And
in his death he really was a king. आणि काय झालं होतं? प्रभू येशूवर आरोप लावल्या गेलेले होते आणि काय होता आरोप की हा यहुद्यांचा राजा आहे, हा नासोरी येशू यहुद्यांचा राजा आहे. आणि असं पिलातही म्हटला आणि रोमी सैनिकही म्हटले. म्हणजेच काय, तो जेव्हा प्रभू येशू जेव्हा मरण पावला, मरणातही तो मरण पावतानाही तो राजाच होता. He was king in his death also. प्रभू येशू मरताना देखील राजाच म्हणून मेला. He in his birth he was born as a king on this earth, and in his death, though it was temporary, he died as a king. प्रभू येशूचा जन्म झाला, राजा म्हणूनच जन्म झाला असं आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि ह्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे प्रभू येशू जेव्हा मरण पावले तेव्हा राजा म्हणूनच मरण पावले. आणि मरणाने प्रभू येशूला जास्त काळ पकडून ठेवू शकला नाही. त्यांचं मरण फार छोट्या काळासाठी होतं, टेम्पररी होतं, 3 दिवसासाठीच होतं. आणि आज प्रभू येशू पुनरुत्थित होऊन स्वर्गामध्ये जिवंत आहेत. Pilate spoke of the great truth and recognized Jesus Christ, the King of the Jews. पिलाताने काय केलं? प्रभू येशू बद्दल त्याने स्वीकारलं तर नाही, पण प्रभू येशू हा यहुद्यांचा राजा आहे हा तो बोलला, पण त्याने कधीच हे स्वीकारलं नाही. खऱ्या अर्थाने असा तो कधीच बोलला नाही. And then after these powerful 4 points, we are going to meditate upon the 5th point. Christ conquered death as a king. पॉवरफुल 4ही पॉइंट्स पाहिल्यानंतर 5व्या मुद्द्याकडे आपण जाऊया. 5वा मुद्दा काय आहे की प्रभू येशूने मरणावर विजय पावलेला आहे. राजा ख्रिस्त जो राजा आहे त्याने मरणावर विजय पावलेला आहे. परत एकदा मी रिपीट करते, ख्रिस्त जो राजा आहे त्याने मरणावर विजय पावलेला आहे. हा 5वा मुद्दा आपण बघूया. Christ's death at the hands of wicked people, and a great triumph over forces of evil, but in reality it was a conquest, it was a victory over evil by the powerful King of love and grace. आपण काय बघतो की ख्रिस्ताचं मरण हे क्रूर लोकांच्या हाती झालं. जरी ते झालं असलं तरी ख्रिस्ताचं मरण हे आधीच नियोजित होतं पित्या परमेश्वराद्वारे. आणि कारण ते नियोजित होतं, ख्रिस्ताच्या मरणाद्वारे सैतानावर आपण आणि प्रभू येशूने विशेष करून ख्रिस्ताच्या मरणाद्वारे सैतानावर विजय पावलेला आहे. सैतानी शक्तीवर विजय पावलेला आहे. शैतानी शक्ती प्रभू येशूने कुचलून टाकलेली आहे. सैतानी शक्तीवर विजय पावलेला आहे. म्हणजे जो पॉवरफुल शक्तिशाली प्रेमाचा राजा आहे, कृपेचा राजा आहे, त्याने आपल्यासाठी या सर्व गोष्टीवर, म्हणजे कोणत्या गोष्टीवर? सैतानावर, त्याच्या शक्तीवर आणि पापावर आपल्यासाठी विजय पावलेला आहे. Death could not hold this King of love and grace and peace, and even grave could not conceal him. Grave could not conceal him, and he was rose again on the 3rd day. मरण प्रभू येशूला जास्त काळ स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवू शकलं नाही. कबरही त्याला जास्त काळ धरून ठेवू शकली नाही, कारण प्रभू येशू हा प्रेमाचा, शांतीचा, कृपेचा राजकुमार आहे. He conquered death in his most unique way, which those who believe in him recognize that how graceful act of Lord Jesus Christ is for humanity. राजा प्रभू येशू याने मरणावर विजय पावलेला आहे आणि एका अद्वितीय रीतीने प्रभू येशूने मरणावर विजय पावलेला आहे. जो प्रभू येशूवर विश्वास करतो त्याने ह्या सर्व गोष्टी विजयीरित्या अनुभवलेल्या आहेत.
And those who really recognize him as the king of their life, they only can understand that Lord Jesus Christ is the is the Prince of Peace and Love. ज्यांनी ज्यांनी प्रभू येशूला स्वीकारलेला आहे, त्यांनी त्यांनी हा विश्वास धरलेला आहे, त्यांनी त्यांनी हे जाणलेलं आहे की प्रभू येशू शांतीचे राजकुमार आहेत, प्रेमाचा तो प्रभू आहे. And coming to the last point, the sixth point, after hearing in detail the 5 points, we are coming to the sixth point. 6 मुद्दे डिटेल मध्ये क्षमा करा, 5 मुद्दे डिटेल मध्ये पाहिल्यानंतर 6व्या मुद्द्याकडे आपण येऊया. Following his resurrection, our Lord assumed kingly authority on a universal scale, on a world scale. प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशूने तो राजा आहे हे संपूर्ण युनिवर्सवर, संपूर्ण जगावर दाखवलेलं आहे. And we can take the base of Matthew 28th chapter and 18, 19 and 20th verse. मत्तई कृत वर्तमान 28वा अध्याय आपण काढूया. मत्तई 28 18 ते 20. मत्तई 28 18 ते 20. I will read those 3 verses. And Jesus came and spake unto them, saying, All power is given unto me in heaven and in earth. 19th verse. Go ye therefore and teach all nations, baptizing them in the name of the Father and of the Son and of the Holy Ghost. And 20th verse, teaching them to observe all things whatsoever I have commanded you, and lo, I am with you always, even unto the end of the world. Amen. प्रभू येशू संपूर्ण जगाचा राजा आहे हे या वचनामध्ये त्याने आपल्याला सांगितलेलं आहे, दर्शविलं आहे आणि आपल्याला कळतं देखील. इंग्लिश मध्ये याला ग्रेट कमिशन असं म्हणतात. मी वाचते मत्तई कृत वर्तमान 28 18 ते 20 ही वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास तो तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. 20वं वचन, शेवटचं वचन, जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यास शिकवा. आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. He has given this tremendous authority which no one can give. Tremendous authority over the mankind to bring them to his commission of the great commission of remission. किती मोठा अधिकार आपल्याला प्रभू येशूने दिलेला आहे. एवढा मोठा अधिकार तर कोणीच कोणाला देऊ शकत नाही. एवढा मोठा अधिकार आपल्याला लोकांना त्याच्या राज्यामध्ये आणण्याचा दिलेला आहे की तुम्ही लोकांना शुभवर्तमान सांगा, त्या त्रेक्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना प्रभूच्या राज्यामध्ये आणा. मोठा असा अधिकार. Because the authority is given to me, Lord Jesus Christ says, in heaven and on earth. कारण आपण 18व्या असं का प्रभू एवढा मोठा अधिकार आपल्याला कसं काय देऊ शकतात? कारण आपण आत्ताच वाचलेलं आहे 18व्या वचनामध्ये की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशूला दिलेला आहे. यासाठी तो मोठा अधिकार आपल्याला प्रभू येशूने देऊ केलेला आहे. When you recognize him as your personal savior, then you have really get this authority to baptize people in his name, in the name of Lord Jesus Christ and his Father and the Holy Ghost. आणि केव्हा आपल्याला हा अधिकार मिळतो? हा अधिकार ज्याचं वाचन आपण ह्या वचनामध्ये केलेलं आहे, तो अधिकार आपल्याला केव्हा मिळतो? तर हा अधिकार तेव्हाच मिळतो
जेव्हा आपण प्रभू येशूला खऱ्या अर्थाने प्रभू येशूच माझा तारणारा, वैयक्तिक तारणारा आहे असा स्वीकार करून त्याचा बाप्तिस्म्यामध्ये स्वीकार करतो, तेव्हाच आपल्याला हा अधिकार मिळतो आणि त्या अधिकारामुळे आपण दुसऱ्यांना बाप्तिस्मा देऊ शकतो, पित्याच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. If you feel that you are the believers, you are His children, you are His followers, you are His disciple, then you have the authority to bring people, to this Prince of Peace for the purpose in life, for the power in life, and plenty in our lives. आणि जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवत असाल, असं मानत असाल की मी त्याचं लेकरू आहे, मी त्याचा अनुयायी आहे, मी त्याचा शिष्य आहे, तेव्हाच आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो. कारण तो शक्तिशाली आहे, सर्व सामर्थ्यशाली आहे, शांतीचा राजा आहे, गौरव त्याच्याकडे आहे आणि तो आपला कृपाळू असा देव आहे. You have some questions from this sermon. आपल्याला काही प्रश्न आहेत या संदेशामधून. We want to ask some questions whether you are treating him in a proper manner or not. आणि ते प्रश्न असे आहेत, काय आपण प्रभू येशूला तो जो आहे त्याप्रमाणे वागवत आहात काय? How have you treated the king? आणि मोठा प्रश्न मी टाकतो आपल्या समोर की काय आपण प्रभू येशूला कशी वागणूक दिलेली आहे, आपण प्रभू येशूला कशी वागणूक दिलेली आहे, मोठा प्रश्न आपल्या समोर. And we are giving you the answers, and if you see those answers and keep in mind and give the answer in an affirmative manner, then you are really the believers of Lord Jesus Christ. माझ्या प्रश्नासोबत मी उत्तरही देईन आणि आपलं उत्तर सकारात्मक आहे तर नक्की आपण प्रभू येशूचे विश्वासणारे आहोत, त्याचे अनुयायी आहोत. First answer is we can be grateful that we have not treated him as did the wicked Herod. आणि आपण आभारी असू शकतो, ग्रेटफुल असू शकतो का? कारण आपण तो दुष्ट हेरोद राजा त्याच्यासारखं तर प्रभू येशूला वागणूक दिलेली He नाही. wanted to kill this child because he thought that this child as his rival to the throne. आणि हेरोद राजाने तर प्रभू येशूला मारण्याचा कट रचला होता, कारण हेरोद राजाला वाटत होतं की हा तर माझ्या सिंहासनासाठी प्रतिस्पर्धी आहे. Second answer, if it is yes, then we will ask you. We can rejoice that we have not treated him as did the soldiers, the Roman soldiers. आणि दुसरं उत्तर असं आहे, रोमी सैनिक जे आहेत आपण त्यांच्यासारखं प्रभू येशूला वागणूक दिलेली नाही, म्हणून आपण आनंद मानूया. And third answer is, if it is affirmative, we can find peace in the fact that we have not mistreated the king as did Pilate. आणि परत आपण जर आपलं उत्तर सकारात्मक आहे तर आपण ह्यामध्ये शांती मानूया की आपण पिलातासारखी प्रभू येशूला वागणूक दिलेली नाही. Be sure that this Prince of Peace, the symbol of love, symbol of affection, is coming to judge everyone. आणि एवढी मात्र खात्री आपण करून घेऊया, कारण हा जो आज शांतीचा राजकुमार आहे उद्या आपल्या न्याय करण्यासाठी कडक न्यायाधीश म्हणून नक्की आणि नक्कीच येणार आहे. He loves you. आणि असं का होईल? कारण तो आपल्यावर प्रेम करतो. He still loves you. आजच्या डेट मध्ये प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतात. Whether you are the gravest sinner, still he loves you. जरी आपण महाभयंकर पापी असलो तरी प्रभू येशू आपल्यावर खूप प्रेम करतात. Even if your life is full of sin, still he loves you. जरी आपल्या जीवनामध्ये पुष्कळ पाप असतील
तरी देखील प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतात. People will hate you, but Lord Jesus Christ and the Father in heaven still loves you. संपूर्ण जग आपल्याला नफरत करत असेल, पण तरी देखील प्रभू येशू आणि तुमचा जो परमपिता स्वर्गात आहे तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. He is your best friend. He is your precious friend. He is your trusted friend. तो आपला खरा सखा आहे, विश्वसनीय मित्र आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया कारण तो आपला मित्र आहे. We have to believe in him, and he is our unquestioned and he showers immeasurable love. There is no count of his love. आणि आपण त्याच्यावर विश्वास करूया कारण तो आपला मित्र आहे, तो आपला सखा आहे आणि तो आपला नेता आहे जो कधीच ढळणार नाही. असा तो आपला नेता आहे, आपला लीडर आहे. We should follow him as a divine and infallible or victorious prince of our life. तो आपल्यावर खूप प्रेम करतो. आपण म्हणून त्याच्या प्रेम मोजमाप करता येणार नाही आणि तो कधीच आपल्यावर प्रेम करण्यास कमी जास्त करणार नाही. Once you accept him as your personal savior, he loves you and only loves you. तो आपला तारणार आहे. आपण त्याचा स्वीकार केल्यावर तो आपल्यावर खूप प्रेम करेल आणि करतो आणि करतच राहील. And again we want to appeal you. Again we want to humbly request you to make Lord Jesus Christ as the King of your life, as the Savior of your life. परत एकदा मी आपल्याला प्रार्थनापूर्वक विनंती करतो की प्रभू येशूला आपल्या जीवनाचा तारणारा करा, राजा करा. Lord Jesus Christ will really bless you forever till the last breath of your life. आणि आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्याला आशीर्वादित करेल. He loves you in your sin, but he hates the sin but loves you. प्रभू येशू आपण पापी जरी असलो तरी ते आपल्या पापासकट आपल्याशी प्रेम करतात. ते पापाशी नफरत करतात, पण पापी जो आहे त्याच्यावर ते फार प्रेम करतात. So again going back to these 6 points. परत 6 पॉइंट्स मध्ये आपण मागे जाऊया. Christ was born to be a king. First point. पहिला मुद्दा आपण असा पाहिला की ख्रिस्ताचा जन्म राजा होण्यासाठीच झाला, राजा म्हणूनच झाला. Christ was anointed to be a king. Second point. दुसरा मुद्दा आपण असा पाहिला की ख्रिस्त राजा होण्यासाठी तो अभिषिक्त होता. Third point is Christ demonstrated his kingship in many areas of authority. ज्या ख्रिस्ताचा अधिकार ज्या गोष्टीवर होता त्या गोष्टीवर तो राजा आहे असं त्याने ह्याचं प्रदर्शन त्याने केलं. And coming to the fourth point, it is Christ died as a king. चौथा मुद्दा आपण पाहिला, ख्रिस्त मरण पावला तेव्हाही तो राजाच होता. Fifth point, Christ conquered death as a king. पाचवा मुद्दा आपण पाहिला की ख्रिस्ताने मरणावर विजय पावला राजा म्हणूनच. Sixth point is, following his resurrection, our Lord assumed kingly authority on a universe scale, on a world scale. प्रभू येशूचा 6वा मुद्दा, शेवटचा मुद्दा आपण असा पाहिला की प्रभू येशूचं जेव्हा पुनरुत्थान झालं त्यामध्ये प्रभू येशूने संपूर्ण जगावर त्याचा अधिकार आहे हे त्याने दर्शवलं. He wants to come in your heart. प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये यायचं आहे. Accept him instantaneously. आणि लवकरात लवकर ताबडतोब त्याला तुम्ही तारणारा म्हणून स्वीकार May करा. God bless you abundantly to bring glory to your and my life. आणि आपण आपल्यावर परमेश्वर पिता देवबाप खूप खूप आशीर्वाद पाठव आणि प्रभू येशूला आपण स्वीकार करो अशी तो कृपा आपल्याला पुरव. Thank you again
for listening to this sermon, because the Christ is the King of your and my life. या संदेश शांतीपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद, कारण ख्रिस्त आपल्या जीवनाचा राजा आहे.